नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय भरपूर कॅल्शियम आणि आयर्न असलेले नाचणीचे गोड अप्पे. हे अप्पे बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एक छान पर्याय आहे. वरून असे कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार हे अप्पे तयार होतात. जरा सुद्धा साखर न वापरता आज आपण हे अप्पे बनवतोय, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया नाचणीच्या पिठाचे गोड अप्पे कसे बनवायचे. सर्वात आधी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ वापरतो त्याच पिठाचा आज आपल्याला वापर करायचा आहे. नाचणीचं पीठ हे थोडं चिकट असतं, त्यामुळे यामध्ये मी पाव वाटी इतकं तांदळाचं पीठ घालणार आहे. सोबतच पाव वाटी इथे मी काजू बदामचे काप घेतलेले आहेत. सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. सुकामेवा घालणं ऑप्शनल आहे. सोबतच पाव वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. सोबतच अर्धा वाटी ओलं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे. सोबतच अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटी गूळ घेतला तरी देखील चालेल. आता हे अप्पे स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घालणार आहे, कारण गूळ आणि जायफळचा स्वाद हा अप्रतिम लागतो. सर्वात शेवटी यामध्ये मी चिमूटभर मीठ घालणार आहे, कारण कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. जर का गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. इथे मी 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे. त्यापैकी इतकं हे पाणी शिल्लक राहिलेलं आहे. पिठावर सुद्धा अवलंबून असतं किती पाणी लागेल. इथे आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी ही मध्यम ठेवायची आहे. जास्त जाड ठेवायचं नाही किंवा मिश्रण जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही. आता हे मिश्रण आपल्याला झाकून थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये आपण जो गूळ घातलेला आहे तो गूळ पूर्णपणे विरघळला जाईल. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे मी अप्पे पात्र घेतलेलं आहे. आता प्रत्येक खणामध्ये आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल सुद्धा लावू शकता, पण आज आपण इथे गोड अप्पे बनवतोय त्याकरिता इथे मी साजूक तूप लावून घेणार आहे. आता लगेच आपल्याला अप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे. आता झाकण काढून पाहतोय तर गुळाचे खडे पूर्णपणे विरघळले गेलेले आहेत. आता यामध्ये मी चिमूटभर इतकं खाण्याचा सोडा घालणार आहे. सोडा घालणं हे ऑप्शनल आहे, परंतु अप्पे हलके आणि जाळीदार होण्यासाठी यामध्ये मी चिमूटभर खाण्याचा सोडा घालणार आहे. आता हा सोडा व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचा आहे. तर इथे आपलं अप्पे बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे. लगेच आपण अप्पे बनवायला घेतोय. तर इथे अप्पे पात्र सुद्धा छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला प्रत्येक खणामध्ये चमचाभर इतकं मिश्रण घालायचं आहे. आता मिश्रण घालताना कडेच्या भागामध्ये सर्वात आधी मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी मधल्या भागामध्ये आपल्याला मिश्रण घालायचं आहे, म्हणजे अप्पे सर्व व्यवस्थित शिजले जातील. आता सर्व खणांमध्ये मिश्रण ओतून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. आता साधारण 3 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहतोय तर अप्पे टम्म फुगून वर आलेले आहेत. आता यावरती आपल्याला थोडं थोडं साजूक तूप लावून घ्यायचं आहे. साजूक तूप लावून झाल्यानंतर एखादा चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला कडा सोडवून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अप्पे पात्राला जरा सुद्धा मिश्रण चिकटलेलं नाही. सहज असे हे अप्पे निघून येतात. तर इथे मी सर्व अप्पे उलटवून घेतलेले आहेत. आणखी 2 मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने. तिखट अप्पे तर तुम्ही सर्वांनीच खाल्ले असाल, पण असे हे नाचणीचे गोड अप्पे तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला हे अप्पे नक्की आवडतील. तर इथे आपले वरून कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार असे हे अप्पे बनवून तयार झालेले आहेत. लहान मुलं तर आवडीने खातात.
तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.